मित्रांनो, आपण पाहत आहात SR न्यूज. सध्या मध्य पूर्व आशिया खंडामध्ये इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांचा युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देश आणि युरोपियन देश यांना आपल्या मदतीला येण्यासाठी आवाहन केलं. पण युरोपियन देशांनी अनेक बहाणे करून, कारणं दाखवून यातून आपला सहभाग न घ्यायचा नकार दिला आहे, किंवा या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे नकार कळलेला आहे. यामागचं कारण म्हणजे ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले दुसऱ्यांदा, त्यावेळेस त्यांनी नाटो संघटनेतील देशांनी आपापली जबाबदारी घ्यावी. आता अमेरिका कोणाची संरक्षणाची जबाबदारी घेणार नाही किंवा कोणतेही फंडिंग यासाठी करणार नाही, कोणतीही देणगी या ठिकाणी देणार नाही. त्यामुळे मागील 1 वर्षापासून नाटो विरुद्ध अमेरिकेमध्ये जो तणाव निर्माण आहे त्याचा परिपाक हा या ठिकाणी दिसून येत आहे. नाटो संघटनेचा जवळपास 27 देशांनी या ठिकाणी अमेरिकेला नकार दिला आहे. त्यामध्ये 5 प्रमुख देश जे मानले जातात, त्यामध्ये ब्रिटन आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जर्मन आहे, पोलंड आहे. अशा विविध देशातल्या लोकांनी, सत्ताधारी या देशातील लोकांनी किंवा सत्ताधारी लोकांनी अमेरिकेला सहाय्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. आणि अमेरिकासुद्धा या ठिकाणी थोडी नाराज झालेली दिसून येते. आणि हे संकट डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ओढून घेतल्यामुळं झालं आहे. याचा पार्श्वभूमी जर पाहिजे आपण तर 1950 नंतर ज्यावेळेस जग 2 गटामध्ये विभागलं होतं, सोव्हिएट रशिया तत्कालीन आणि अमेरिका. सोव्हिएट रशिया हा साम्यवादी देश होता आणि अमेरिका हा भांडवलदारी देश होता, राष्ट्राचा गट होता. अमेरिकेच्या पुढाकारातून नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी संघटना ऑर्गनायझेशन स्थापन झालं आहे. या उत्तर अटलांटिक संघटनेमध्ये सुरुवातीला 12-13 देश होते. त्यानंतर वाढून ही संख्या आता 27 झालेली आहे. आणि सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली जो वारसा करार होता तो 1991ला नष्ट झाल्यामुळं नाटो संघटनेची दादागिरी जगभरामध्ये गाजली आहे किंवा वाढली होती. आणि याला खतपाणी युरोपियन राष्ट्रांनी घातली होती. कारण युरोपला आता मोकळं रान मिळालं होतं आणि त्यांचा धोकाही कमी झाला होता. कारण रशियाचे तुकडे झाल्यामुळं युरोपला आता कोणताही लष्करी संघर्षाचा धोका राहिला नव्हता. पण 1991चं आखाती युद्ध असेल, त्यानंतर अफगाणिस्तानचं युद्ध असेल, सिरिया, जॉर्डन या मध्यपूर्व आशियातल्या किंवा मध्य आशियातल्या देशांशी जो संघर्ष झाला तो असेल, नाटो संघटनेने एकजुटीने हा संघर्ष लढला आहे. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळं नाटो संघटनेतील देशांनी सुद्धा अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी नकार दिला आहे, हात वर केले आहे. आणि तसा हा आज एक परिणाम दिसून येतो आहे की अमेरिका ही एकाकी पडली आहे. अमेरिका जरी एकाकी पडली असली तरी अमेरिकेचं लष्करी बळ हे मात्र तुलनेने सर्वात जास्त आहे. आणि आज हा जो संघर्ष पेटला आहे त्याचं कारणसुद्धा अमेरिका हेच आहे. आणि अमेरिकेचे मध्य आशियातले किंवा खाडी देशातले किंवा आशिया खंडातल्या अनेक ठिकाणी जे लष्करी स्थळ स्थापन झाले आहेत, केले आहेत अमेरिकेने, त्याच्या मदतीने हे युद्ध लढलं जात आहे. अमेरिका हा पराभूत होणार नाही, पण अमेरिकेला मात्र इराणने चांगली टक्कर दिली आहे. आणि त्याचा आज जे दृश्य दिसत आहे, कतर, जॉर्डन, सौदी अरेबिया, UAE, बहरीन या देशाला जे अमेरिकेचे तळ आहेत, लष्करी तळ, त्यावर त्यांनी क्षेपणास्त्राचा हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण डायरेक्ट भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेवर थेट इराण आक्रमण करू शकणार नाही किंवा कोणतेही राष्ट्र आशिया खंडातलं किंवा युरोपियन खंडातलं सुद्धा थेट अमेरिकेवर हल्ला करू शकत नाही. कारण मध्ये पॅसिफिक महासागर आहे आणि तो ओलांडून जाणं आणि अमेरिकेत हल्ला करणं एवढं सोपं नाही आहे. पण अमेरिकेत
अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत आशिया खंडातले, ते नष्ट करण्याचा मात्र इराणने खूप चांगला प्रयत्न केला आहे असं दिसून येत आहे. पाहूया पुढे काय होत आहे ते, आणि अमेरिका अजून कोणता या ठिकाणी युद्ध खेळत आहे हे पाहणं आता आपण गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.